नमस्कार मित्रांनो। तर पारू मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की नानू पारू दोघेही जंगलामध्ये जातात। पारू विचार करते की आदित्य सर इथे नको यायला, जर ते इथे आले तर पुन्हा मी प्रेमाने त्यांच्याकडे बघत बसे। पारू खूप विचार करत असते। तर इकडे आदित्य अनुष्काला घेऊन जंगलात येतो। तो जंगलात येतो आणि इकडे तिकडे पारूला शोधत असतो। तो पारूला आवाज देत असतो। अनुष्का म्हणते, आदित्य तू पारूला का आवाज देतोयस? आपलं ठरलं होतं ना आपण फिरायला आलोय। आदित्य म्हणतो, हो ग, पण कसं आहे ना, पारू आपली जबाबदारी आहे। तिच्या वडिलांना मी शब्द दिलाय की पारूला काही होऊ देणार नाही, म्हणून फक्त बघतोय पारू कुठे आहे ते। आदित्य पारूला मोठमोठ्याने आवाज देतो। पारू आदित्यचा आवाज ऐकते आणि धावत पुढे निघून जाते। आदित्य नानूकडे येतो। तो नानूला म्हणतो, ए नानू, पारू कुठे? नानू म्हणतो, मला नाही माहिती। आदित्य खूप चिडतो। तो नानूची कॉलर धरतो आणि त्याला विचारतो, ए नानू, खरं खरं सांगा, पारू कुठे येते? ती तुझ्यासोबत आली होती ना? नानू म्हणतो, हो माझ्यासोबत आली होती, पण कुठे गेली नाही माहिती। ती पुढे धावत गेली, मी मागून येणार तेवढ्यात तुम्ही आलात। आदित्य कसलाच पुढचा मागचा विचार करत नाही आणि तो धावत पुढे जातो। तो पारूला मोठमोठ्याने आवाज देत असतो। तर इकडे पारू जंगलाच्या मधोमध आलेली असते। पारू घाबरलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते। ती म्हणते, अरे देवा, मी खूप पुढे निघून आले वाटतं, नानू पण नाही इथे। तेवढ्यात तिला आदित्याचा आवाज येतो। पारू समोर बघते तर आदित्य असतो। पारू पण मुद्दाम मोठ्याने धनी असा आवाज देते। आदित्य पारूला पुन्हा एकदा आवाज देतो। पारू समोर बघते तर काही गुंड आलेले असतात। ते पारूचं तोंड दाबतात आणि तिला घेऊन जातात। तर आदित्य पुन्हा पुन्हा पारूला आवाज देत असतो, पण पारूपर्यंत आवाज काही पोहोचत नाही आणि रिटर्नमध्ये पारूचा आवाज येत नाही। आदित्य जरासा घाबरतो। पारूसोबत काही झालं तर नसेल ना अशी त्याला भीती वाटायला लागते। आता पारूला ज्या गुंडांनी नेले तिथपर्यंत आदित्य कसा पोहोचेल, पारूला कसं वाचवेल, आणि या सगळ्यामध्ये आदित्यला पारूवरच्या प्रेमाची जाणीव होईल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल। अशाच मालिकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितला म्हणून थँक्यू।